या ठिकाणी देताना माझी विनंती, जरा थोडं लक्षवेधी महत्वाची असते. सदस्यांना मी विनंती करतो सगळ्या की प्लीज आपण थोडस सहकार्य केलं तर फार बरं होईल. अध्यक्ष महोदय, की लक्षवेधीचं उत्तर जे दिलंय ते फक्त पाण्यापुरतं मर्यादित दिलंय. वाघोली गाव मी सातत्यानं सांगतोय की 3.5 लाख लोकसंख्या आहे. तिथले मी म्हणत होतो साहेब, मी उलट नवीन अध्यक्ष असताना सर ऐका, नवीन तालिका अध्यक्ष बसलेले असताना मी सांगितलं त्याला नवीन आहे ते. पवार साहेब 1 मिनिट, तुमच्या लक्षवेधीसाठी जास्तीत जास्त आपण 6 ते 6.5 मिनिटं ठेवली आहेत. तुम्हाला आता मेरिटवर बोलायचं असेल तर तुम्ही बोला, नाही तर तुम्ही परत वाद घालत बसलात तर तुमचा वेळ जाणार. त्यामुळे मेरिटवर तुम्ही बोला. न्याय करताय मग तुम्ही आमच्या. तर वाघोलीच्या माझ्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय फक्त पाण्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं. वाघोली गावाची लोकसंख्या 3.5 लाख, अनेक प्रश्न आहेत. त्यातले महत्वाचे 2-3 विषय मी त्यात घेतो. त्या ठिकाणी एक आयव्ही स्टेट रोड आहे, एक बकुरी रोड आहे आणि एक फुलमाळा रोड आहे. ज्या वेळेला ह्या बिल्डर लोकांना आपण परवानगी देतो, PMRD आदरणीय सावंत साहेब पण आहेत, त्यांनी जवळनं वाघोली पाहिलेलं आहे. तर ज्या वेळेला आपण परवानग्या देतो की ज्या ठिकाणी 25,000 लोक राहतात, 6,000 फ्लॅट आहे, तिथं जायला फक्त 10 फुटाचा रस्ता आहे. मग या परवानग्या कोणी दिल्या असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येतो. मग याच्यात काय लेन देन झालं म्हणून दिलं का? आणि मग कोणीतरी कोर्टात आता लावायचं आणि हे रस्ते अक्षरशः छोटेच रस्ते राहिले. 30,000 लोकसंख्या असलेले हे बकुरी रोड, आयव्ही स्टेट रोड आणि फुलमाळा रोड. तर या रोडवरती आम्हाला अध्यक्ष महोदय न्याय पाहिजे कसल्या परिस्थितीमध्ये, की मग चांगला वकील लावा. का वकील लावत नाही? 4-4 वर्ष झाले ह्या गोष्टीला, 5-5 वर्ष झाले. त्यामुळं माझा हा रस्त्याचा प्रश्न जो लोकांना त्रास होतोय तो सोडला पाहिजे. दुसरं, PMRDनं सार्वजनिक विकासाच्या जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत साहेब. मग त्या PMCच्या कडे का देत नाही तुम्ही? DP प्लॅनची का वाट पाहतो? कारण कधी मीटिंग व्हायची काय आपल्याला माहिती नाही. म्हणून DP प्लॅन हा वेळेत साहेब झाला पाहिजे, तरच लोकांच्या समस्या त्या ठिकाणच्या वाघोली सारख्या गावच्या आमच्या सुटल्या जातील. त्याचबरोबर एवढं मोठं गाव असताना त्या ठिकाणी 220 kVचं सबस्टेशन पाहिजे MSCBचं. तो जागेचा प्रश्न येतो. हा जागेचा प्रश्न PMRD आणि PMCने सोडवला पाहिजे, ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. त्या ठिकाणी एवढं मोठं 3.5 लाख लोकसंख्येच्या गावात पोलीस स्टेशन नाही, कुठेतरी पोलीस ठाणं आहे. तर पोलीस स्टेशन, सावंत साहेब तुम्ही फार बारकाईने त्या तुमच्या तिथं महाविद्यालय विद्यापीठ आहे, तुम्ही तिथं खरं लक्ष घातलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे आम जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधी या नात्यातनं नक्कीच सोडतील. मोठा स्लम एरिया आहे, जवळजवळ 100 एकरचा आहे. मुंबईमध्ये अदानी साहेबांच्या वतीनं अंधेरीला तुम्ही काय करताय? मग तसंच का वाघोलीला करत नाही? भला कुणी आणा. एक त्या स्लम एरियामध्ये चांगली घरं बनवली तर त्या वाघोलीकरांनाही निश्चितपणे त्याचा फायदा होईल. सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी STP तिथं काही नाही. STPची सोय त्या गावाला पाहिजे. त्याचबरोबर हा घनकचऱ्याचा प्रकल्प वाघोली गावात उभं राहणं गरजेचं आहे. आणि मुख्य प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा. अध्यक्ष महोदय, 450 सोसायटी आहे तिथं हाऊसिंग. दर महिन्याला 15 कोटी रुपये ह्या लोकांना खर्च करावा लागतोय टँकरच्या त्या ठिकाणच्या लोकांना. मग काही ठिकाणी टँकर माफिया असतील आणि मग 15 कोटी गुणिले जर 12 महिने केले तर 180 कोटी रुपये जर त्या सामान्य रहिवाशाला घालावं लागत असतील तर त्याला न्याय कोण देणार? आणि म्हणून आम्हाला भामा आसखेडचं जे पाणी आहे की जिथं आता जवळपास 150 कोटीची रुपये योजना मंजूर केलेली आहे, PMCने टेंडर काढलेले आहे, पण त्याला कार्यकार काहीतरी दिला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला PMRDने एक 5 MLDची योजना केली, 4 वर्ष झालं अजून ते पाणीच येईना. मग कोणीतरी रस्त्याचा प्रश्न सांगतोय, कोणीतरी अडवतोय. मग या पद्धतीत आम्हाला भामा आसखेडचं पाणी, मी आता फक्त प्रश्नावरती जातो अध्यक्ष महोदय, कारण तुम्ही मला 6.5 मिनिटाचा का 7 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्या वेळेतच मला हे सगळं मांडणं गरजेचं आहे. म्हणून वाघोली करता माझे पहिले 3 प्रश्न मी या ठिकाणी मांडतो.
की ते महानगरपालिकेच्या वतीनं भामासखेडचं नळ पाणी पुरवठा योजनेचं काम आता आपण सुरू करताय. आता हे त्याद्वारे आम्हाला वाघोलीला 60 MLD पाणी आपण देणार का आणि ते किती दिवसात देणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी STPची काय व्यवस्था करणार का. एकत्र घेणार. अध्यक्ष महोदय, वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. वाघोली गावातनं आम्हाला 2 किलोमीटर जायचं असलं तर सावंत साहेबांना विचारा, तास 2-2 तास लागतात आणि रोज लागतात. आता शनिवार रविवार पण नाही, इतकी गर्दी असते आणि म्हणून तिथे आदरणीय गडकरी साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी 2019ला पत्रव्यवहार केला आणि तिथं 2 मजली पूल आपल्याला वाघोली टू शिरूर मंजूर करण्याचं काम सुरू केलं होतं. परंतु त्याच्यासाठी आपल्याला की जे काही मंजुऱ्या पाहिजे होत्या त्या मंजुऱ्या आपल्याला त्या ठिकाणी लवकर मिळालेल्या नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला PMRDच्या मार्फत रिंग रोडची पण गरज आहे. कारण ही वाघोलीची गर्दी मेन रोडवरनं बाजूला काढायची असेल तर रिंग रोडची त्या ठिकाणी गरज आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करून हा जो दुमजली पूल आहे की ज्याची वाहतूक सुरळीत होणार आहे वाघोली टू शिरूर, त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं काळाची गरज आहे. तसे प्रयत्न आपण केले तर वाघोलीचा हा मोठा विषय आम्हाला निश्चितपणे मार्गे लावता येईल. म्हणून ह्या 4 मुख्य प्रश्नाला 60 MLD पाणीची व्यवस्था आपण किती दिवसात कधी करणार, टेंडर झालेले. त्याचबरोबर ह्या स्लम साठी आपण काय करणार का, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काय करणार का आणि विद्युत पुरवठा नीट मिळण्यासाठी 220 kVचं सबस्टेशन आपण उभं करणार का.